हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी हरी. नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहाय विद्महे मेखलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा परिक्रमेच्या काळात एकदा असं घडलं की माझ्या उजव्या पायामध्ये म्हणजे गुडघ्यापासून ते कमरेच्या सांध्याच्या जागेपर्यंत खूपच प्रचंड प्रमाणात वेदना होऊ लागल्या होत्या. आता झालं काय की त्या वेदनांमुळे मला चालणंही मुश्किल होऊन बसलं आणि बरेच दिवसपर्यंत त्या वेदना जवळ बाळगून सुद्धा, कारण खूप उपाय करून ते कमी होतच नव्हत्या. जेव्हा अमरकंटक पर्वताच्या पायथ्याशी आम्ही पोचलो होतो आणि पुढे त्या पर्वताची चढण चढून जायची होती, त्यावेळेला तर म्हणजे सपाट रस्त्याच्या भागाऐवजी त्या अमरकंटक पर्वताच्या चढणीचा भाग जेव्हा आला होता, त्यावेळेला तर माझ्या त्या वेदना अगदी चरम सीमेला पोचल्या होत्या, म्हणजे जास्तीत जास्त तीव्रतेने होत होत्या. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं घडतंय. माझ्या शरीरशुद्धीचा हा एक फार चांगला मार्ग मला उपलब्ध झालेला दिसतोय. त्यामुळे झालं काय की मी असा विचार करू लागलो की या वेदना तर काही काळापूर्वी नव्हत्या, तसेच हेही नक्की आहे की आणखी काही काळानंतर त्या नसणार आहेत. म्हणजे कधीतरी कितीतरी काळानंतर त्या वेदना नष्ट होणारच आहेत ना. म्हणजेच त्या वेदनांना आदी होता म्हणजे सुरुवात होती आणि अंत पण असणार आहेच. आणि असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ज्याला आदी आणि अंतही नाही असं जे भगवत नाम आहे, ते नाम नक्कीच वेदनांपेक्षा श्रेष्ठ आहे हे आठवलं. तेव्हा जितक्या जलद गतीने आणि जितक्या आर्ततेने मी ते भगवत नाम घेत राहीन, तितक्या प्रमाणामध्ये त्या वेदना माझ्याकडून साफ दुर्लक्षित होत राहतील याची मला खात्री झाली. आणि मला संतांच्या शिकवणुकीतला एक भाग आठवला की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आणि ते वाक्य नजरेसमोर लक्कन चमकल्याबरोबर मोठ्या विलक्षण वेगाने हातातील दंड टेकत मी त्या पर्वताच्या चढणीचा मार्ग आक्रमू लागलो. पाठीवर सामानाची एवढी मोठी सॅक असून सुद्धा एका विलक्षण वेगाने माझी चाल सुरू झाली होती. पावलांनी चालण्याच्या वेगापेक्षाही कितीतरी अधिक पट्टींनी वेगामध्ये माझ्या मुखातून पांडुरंग 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 असा नामघोष चालला होता. काय घडते आहे त्याबद्दल माझ्याबरोबर असलेल्या माझ्या मिसेसना, तसेच जे तुकाराम महाराज नावाचे गृहस्थ होते त्यांनाही कळेना की आत्तापर्यंत गेले काही दिवस साध्या रस्त्यावर सुद्धा लंगडत चालताना वेदनाने विव्हळणारा हैसम अचानक याला असं काय झालं की इतक्या दुर्गम वाटेवरही हा अगदी लिलिया चालत आहे. कुठल्याही प्रकारच्या वेदनांकडे याचं लक्ष अजिबातच कसे जाईन असे झाले. पण मी मात्र माझ्या पांडुरंगांच्या नामस्मरणामध्ये मग्न होतो. मग काही तासानंतर तो त्या पर्वताच्या चढणीचा मार्ग पार करून त्या मार्गाच्या शेवटी कधी आणि कसा पोचलो ते तर मलाच कळलं नाही. एवढंच नाही तर तेथे थांबवून स्नानासाठी पुन्हा काही अंतर खाली जाऊन स्नान करून पुन्हा वरही येऊ शकलो. वर आल्यावर मात्र काही काळ शारीरिक विश्रांती मला घ्यावीच लागली. आता झालं काय की ज्या वेळेला असं वाटत होतं की वेदनेला तर एक्सपायरी डेट असणारच आहे, पण त्या वेदना चालू असतानाच माझी एक्सपायरी डेट आली. म्हणजेच त्या वेदना संपण्यापूर्वीच मी मेलो तर, या विचाराने माझं सर्वांग अगदी थरारून गेलं. कारण असं जर झालं की माझ्या अंतसमयी मी वेदनांनी विव्हळतोय आणि तेव्हाच माझा अंत झाला तर काय, अरे बापरे,
तत्क्षणी दुसरं शास्त्रवचने आठवलं, अंते मतिही सा गतिही. म्हणजे पुढील जन्म आपण असाच वेदनांमध्ये विवळतच घालवायचं की काय? नाही रे बाबा, असं काहीही करता कामा नये. आणि आत्ता तर आपण कोणत्याही क्षणी मरू असं जर वाटत असेल, कारण त्या वेदनांना मी अगदी प्राणांतिक असेही म्हणू लागलो होतो ना. म्हणून म्हणजे खरंच जर लगेचच विव्हळत असतानाच प्राण जाणार असतील तर नक्कीच त्या वेदना संपूर्णपणे विसरून फक्त आणि फक्त भगवंतांच्या नामस्मरणातच आपलं चित्त बुडून जायला पाहिजे. याची जेव्हा जाणीव झाली त्यावेळेला ते जे भगवंत नामस्मरण झालं ते किती उच्चतम प्रकारचं झालं असेल त्याची कल्पनाच करता येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की ही नर्मदा परिक्रमा म्हणजे स्वतःची अगदी कठोरपणे काटेकोरपणे घेतलेली एक परीक्षाच असते बरं, की ज्यामध्ये तुम्ही शिकलेल्या शास्त्रवचनांवर, तुमच्या सद्गुरूंच्या उपदेशावर तुमचा किती अतूट विश्वास आहे ते कळतं आणि तपासले जातं बरं का. आणि हा विश्वास जेवढ्या जास्त प्रमाणात त्या साधकाकडून ठेवला जाईल तेवढी त्या साधकाची प्रगती जास्त असेच मानले जाते. पण त्यासाठी त्या अग्निदिव्यातून मात्र जायला लागलं बरं का मला. आता त्याला काही पर्याय नसेल कदाचित. आता अग्निदिव्यावरून आठवण झाली की मी आमच्या एका परिचिताला फोनवरून सांगत होतो की परिक्रमा हे काय प्रकरण आहे. तर ऐका, आपण कधीतरी ऐकलं असेल किंवा कधीतरी बघितले असेल की काही यात्रांमध्ये म्हणजे त्या देवाची अथवा देवीची जी यात्रा असते तिथे असा एक प्रकार केला जातो की नवस फेडण्यासाठी असेल असं समजू आपण, की एका 4 फूट रुंदीच्या आणि 8 फूट लांबीच्या खड्ड्यामध्ये निखारे म्हणजे पेटलेले लाल भडक असे कोळसे ठेवलेले असतात आणि त्या निखाऱ्यांवरून साधक मंडळी किंवा जे कोणी नवस बोलले असतील किंवा पुरा झाल्यामुळे नवस फेडत असतील ते तो निखाऱ्यांचा खड्डा पळत जाऊन पार करतात. आता होतं काय की अशा प्रकारे पार करताना तळ पायाला त्या अग्नीचा स्पर्श होणं अटळ असतो. पण ज्या विलक्षण वेगाने तो भाग पार केला जातो ते बघता बऱ्याच लोकांना ते शक्य होत असतं. कारण पार करण्याआधी तो साधक पायाला पाणी लावणे, मसाज करणे, इतर काहीतरी उपाय करून त्या तळपायाची अग्नीची धग सोसण्याची जी क्षमता असते ती थोडीशी वाढेल असं करून का होईना पण तो साधक त्या खड्ड्यावरून पलीकडे जातो आणि ही घटना काही सेकंदांमध्येच पार पडत असते. पण ही नर्मदा परिक्रमा म्हणजे असा 4 फूट बाय 8 फूट नव्हे तर 10 फूट रुंद आणि 20 फूट लांब अशा आकाराचा निखाऱ्यांचा थर असलेला भाग आहे असं समजा. आणि साधकाला त्या भागावरून निखाऱ्यावरून चालत किंवा पळत नव्हे तर लहान मुले गादीवर ज्या प्रकारे लोळत इकडून तिकडे जातात किंवा बागेतील हिरवळीवर लोळतात तसं लोळत जायचं असतं. म्हणजेच शरीराच्या नुसत्या तळपायाचं नव्हे तर बऱ्याच मोठ्या भागाचा स्पर्श खालच्या अग्नीला होईल अशी शक्यता वाढलेली असताना अशा प्रकारे त्या भल्या मोठ्या अग्नीने भरलेल्या खड्ड्यातून जाण्यासारखं आहे बरं हे सगळं. पण भगवंत नामस्मरण करीत, शास्त्रवचनांचा अभ्यास करीत करीत, सद्गुरूंच्या वचनांचं चिंतन करीत साधक जेव्हा जातो त्यावेळेला खरोखरच त्या निखाऱ्यांवरून जाताना इतरांना जरी असे वाटेल की हा तर निखाऱ्यावरून चालला आहे, नव्हे नव्हे निखाऱ्यांवरून लोळतोय, तरी सुद्धा तो साधक मात्र त्याच्या अंतर्यामी एखाद्या हिरवळीच्या पट्ट्यावरून लोळत असल्यासारखा अगदी आनंदामध्ये वागत असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. कारण नर्मदा परिक्रमा करण्याच्या पूर्वीच्या माझ्या आयुष्यामध्ये मी कसा होतो हे ज्यांनी जवळून बघितलं होतं त्या लोकांनी मला परिक्रमेच्या वाटेत ते जेव्हा भेटले असताना तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की तुमची तेव्हाची लाईफस्टाईल तर अशी होती आणि आता नव्या परिस्थितीत तुम्ही आता पण कसं काय जगू शकलात, कसं काय इथपर्यंत पोहोचलात, म्हणजे एवढ्या हाल अपेष्टा तुम्ही कसे काय सहन करू शकलात. पण मला तर त्या हाल अपेष्टा वाटल्याच नव्हत्या, ते निखारे जाणवलेच नाहीत. मी तर हिरवळीवर लोळल्यासारखा जात होतो. कारण माझं लक्ष त्या अग्नीकडे, त्या चटक्यांकडे नव्हतंच मुळी. माझं लक्ष फक्त मैयाच्या कृपेकडं होतं, माझ्या सद्गुरूंच्या प्रेमळ नजरेकडं होतं, शास्त्र वचनांच्या उभेकडं होतं की ज्या आश्वासक अशा उभेमुळे माझ्या मनाला खूप मोठी शांतता मिळू लागली होती. नर्मदे हर.